एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीच्या जवळपास 14,000 प्लस जागा वाढल्या आणि 53,670 जागा आता टोटल या ठिकाणी एसएससी जीडीच्या झालेल्या जागा यामध्ये इन्क्रीज झालेल्या आहे। आणि मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो होतो की एसएससी जीडी भरतीमध्ये जवळपास 10,000 जागा वाढणार आहे। मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, पण आपला जो अंदाज आहे या ठिकाणी लागते एक लक्षात ठेवा, तर जागा यामध्ये वाढल्या एक लक्षात ठेवा। मी जेवढं सांगितलं होतं त्यापेक्षा 4,000 प्लस जागा त्या ठिकाणी वाढलेल्या आहे। तर आपला जो अंदाज हा कुठं ना कुठं या ठिकाणी लागतो एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता एसएससी जीडी भरतीमध्ये जागा या ठिकाणी इन्क्रीज झाल्या, तर याचा जो प्रभाव आपल्याला पाहायला भेटणार आहे, तर फिजिकलचा जो कडाबा हा कमी या ठिकाणी जाणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि फिजिकलचा कडाबा या ठिकाणी कॅटेगरीनुसार किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन माजी सैनिकांसाठी आणि पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे, त्याचबरोबर जे नक्सल एरियातला कडाप किती जाणार आहे, जनरल एरियातला कडाप किती जाणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ह्या वर्षी एसएससी जीडी भरतीचा पेपर पास करण्यासाठी आपल्याला किती मार्क असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे। किती मार्क जर असेल आपल्याला तर आपल्याला ग्राउंड या ठिकाणी चालू ठेवायचं, तर याबद्दल बोलणार आहे। आणि आजचा जो कडाप आपण सांगणार आहे, तर नॉर्मलायझेशनचे मार्क पकडून मी तुम्हाला हा कडाप या ठिकाणी सांगून राहिलो। तुम्ही बिना नॉर्मलायझेशनचे पकडून एवढा कडाप या ठिकाणी चालू नका, तर नॉर्मलायझेशन वाढून मी तुम्हाला हा कडाप या ठिकाणी सांगत आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, एसएससी जीडीचे सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा या ठिकाणी वाढलेल्या आहे आणि कमी मार्कावर आपल्याला या ठिकाणी फिजिकल भेटण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढलेले आहे। तर एसएससी जीडी भरतीचे आता बरेच विद्यार्थी नॉर्मलायझेशनचे मार्क या ठिकाणी पकडून आले की कोणाच्या वेबसाईटवरून म्हणा किंवा आरडब्ल्यूचे ते एक चार्ट होतं त्यांचा, तर त्यांच्यानुसार मुलं नॉर्मलायझेशनमध्ये ते मार्क त्या ठिकाणी पकडून आले। तर ते नॉर्मलायझेशनचे तुम्ही मार्क पकडू नका, कारण की ते जे विद्यार्थी मित्रांनो रिअल नसते एक लक्षात ठेवा। नॉर्मलायझेशनचे आपले मार्क कधी वाढणार आहे, ज्या दिवशी रिझल्ट लागला, आता समजून जा आज रिझल्ट लागला तर आजच आपल्याला समजणार आहे की आपल्याला एसएससी जीडी भरतीमध्ये आपला स्कोअर किती आला, आपल्या या ठिकाणी किती मार्क भेटले आणि नॉर्मलायझेशनमध्ये आपले रिअलमध्ये किती मार्क या ठिकाणी वाढले, तर हे त्यावेळेसच आपल्याला या ठिकाणी कळणार आहे। तर सध्याच्या कंडिशनला कोणाच्याही वेबसाईटला जाऊन आपला स्कोअर कार्ड चेक करू नका की बा आपल्याला पूर्ण स्कोअर किती या ठिकाणी होत आहे। ज्यावेळेस रिझल्ट लागणार आहे त्यावेळेस आपला स्कोअर कार्ड येणार आहे, त्यावेळेस रिअल आपले मार्क आपल्याला माहीत पडणार आहे की आपले किती मार्क भेटले आपल्याला आणि नॉर्मलायझेशनचे किती या ठिकाणी वाढले। तर आता एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा जवळपास मे महिन्यामध्ये या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे। मे महिन्यामध्ये एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागणार आहे। तर आतापासून आपापल्या फिजिकलची तयारी या ठिकाणी जबरदस्त चालू द्या, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये तुमचे ग्राउंड सुद्धा असणार आहे। यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी 24 मिनिटांमध्ये, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटांमध्ये। तर आतापासून प्रॅक्टिस आपली या ठिकाणी चालू द्या। आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये कोणकोणत्या शिफ्टचे मार्क किती वाढणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। ज्या विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थानं शिफ्ट हार्ड होती तर त्यांचे जे 17 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। आणि हार्ड शिफ्ट कोणकोणत्या असते ते मी तुम्हाला सांगून देतो। दुसरी शिफ्ट सुद्धा हार्ड असते आणि तिसरी सुद्धा जास्त हार्ड शिफ्ट असते एक लक्षात ठेवा, आणि चौथी सुद्धा शिफ्ट हे हार्ड असते। तर ह्या 3 शिफ्ट ज्या हार्ड असते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये कसं आहे की दुसऱ्या शिफ्टपेक्षा तिसरी शिफ्ट एकदम हार्ड असते आणि तिसऱ्या शिफ्टच्या लेवलचा ज्या चौथ्या शिफ्टचा सुद्धा त्या ठिकाणी हार्ड लेवलचा त्या ठिकाणी पेपर असतो। तर हे जी काही शिफ्ट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला 15 मार्क नॉर्मलायझेशन वाढणार आहे आणि सरासरी मुलांचे मार्क जास्त नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी वाढणार आहे। तर ह्या वर्षी एसएससी जीडी भरतीचा जो कडाबा हा जे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्याचं जे कारण आहे मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, यामध्ये सर्वात पहिलं की यामध्ये जागा जास्त वाढल्या आहे, तर ह्यामुळे सुद्धा कडाप या ठिकाणी घसरणार आहे 100%। त्याचबरोबर जे एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर एसएससी जीडी भरतीचा जो पेपर आहे तर ह्या वर्षी पेपर जे हार्ड आले होते मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पेपर हार्ड आहे। तर हे सुद्धा कारण आहे की या वर्षी एसएससी जीडी भरतीचा कटाप या ठिकाणी घसरणार आहे याचा। आणि त्याचबरोबर जे ह्या वर्षी नवीन मुलं या ठिकाणी होते जास्त, तर नवीन मुलांची जास्त तयारी झाली नसते तर त्यांना जास्त मार्क त्या ठिकाणी पडत नाही, तर हे सुद्धा कारण आहे की कटाप घसरण्याचा। आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये जे जुने पोरं होते ह्या भरतीची जेव्हा एक्झाम येऊन आली होती, आता हे जे भरती एसएससी जीडीची झाली तर हे एक्झाम यायच्या अगोदर ज्या मुलांचा
रिझल्ट लागला होता, म्हणजे हे एक्झाम व्हायच्या 2 महिने अगोदर रिझल्ट लागला होता मुलांचा SSC GD भरतीच्या मागच्या वर्षीच्या। तर त्यामध्ये ज्या विद्यार्थी पेपर पास झाले होते, ग्राउंड पास झाले होते, ते विद्यार्थी त्यामध्ये आशेवर होते। तर त्यांनी जास्त अभ्यास केला आणि SSC GD भरतीचा त्यांना असं वाटलं की त्या भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे, पण त्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही त्यांचं। तर त्या विद्यार्थ्यांची सुद्धा तशी तयारी त्या ठिकाणी झाली नव्हती। तर हे सुद्धा कारण या ठिकाणी आहे। तर आता कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे तर ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, पहिले महिला उमेदवारांचा मी तुम्हाला कट ऑफ सांगून देतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा कट ऑफ सांगून देतो। EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर हा नॉर्मलायझेशनचे मार्क धरून मी तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी सांगत आहे। तर EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी आपल्याला 82 जरी मार्क असेल तर आपल्याला फिजिकलसाठी बोलायला जाणार आहे, एवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 86 मार्क जर असेल तर एवढाच कट ऑफ या ठिकाणी फिजिकलचा जाणार आहे। SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी आपल्याला जवळपास या ठिकाणी 88 जरी मार्क्स असेल, 87 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा आपल्याला फिजिकलसाठी बोलायला जाऊ शकतो, एवढा कट ऑफ या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला जर समजा 81 जरी मार्क्स असेल तर एवढा कट ऑफ या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर UR कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा जवळपास या ठिकाणी 88 ते 89 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे UR कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 160 पैकी। तर एवढा कट ऑफ जे जनरल कॅटेगरीचा जाणार आहे। आणि ज्या नक्सल एरियाच्या महिला उमेदवार असाल तर नक्सल एरियाचा मी जो हा कट ऑफ या ठिकाणी कॅटेगरीनुसार महिला उमेदवारांचा सांगितला तर यापेक्षा नक्सल एरियाचा जवळपास 4 ते 5 मार्क कमी धरून चला एवढा या ठिकाणी नक्सल एरियाचा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। आता ज्या पण महिला उमेदवारांना मी हा कट ऑफ सांगितला तर तुम्हाला यापैकी 10-15 जरी कमी मार्क्स या ठिकाणी असेल, तुम्हाला 10-15 जरी कमी मार्क्स पडत असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की अजून नॉर्मलायझेशनचे मार्क वाढले नाही आहे। जेव्हा रिझल्ट लागणार आहे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणार आहे तर तेव्हा आपल्याला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलायला जाणार आहे। ठीक आहे, तर आपलं फिजिकलची तयारी चालू ठेवा। आता पुरुष उमेदवारांचा कट ऑफ किती जाणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। एक सर्व्हिसमॅन जर असाल 32 जरी तुम्हाला मार्क असेल तरी आपल्याला फिजिकलसाठी बोलायला जाते एक सर्व्हिसमॅनला, कारण की खूप कमी कट ऑफ जाते। आता EWS कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला जवळपास 90 जरी असेल तर 90 मार्कावर आपल्याला फिजिकलसाठी या ठिकाणी बोलायला जाऊ शकतो। तर 90 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाण्याची शक्यता आहे, 90-91 पर्यंत। OBC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला जवळपास 96 ते 95 जरी मार्क असेल, 96 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा एवढा कट ऑफ या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला जर समजा 92 जर असेल, 92-93 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा। आणि ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला 82 जर असेल तर 82 वरच कट ऑफ या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। आणि UR कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला जर 97 जर मार्क असेल किंवा 96 जर असेल तर एवढा कट ऑफ या ठिकाणी जाऊ शकतो, एवढा सेफ झोन या ठिकाणी आहे। आणि नक्सल एरियातले जर तुम्ही असाल तर याच्यापेक्षा 5 मार्क कमी धरून चला, मी जो हा कॅटेगरीनुसार कट ऑफ सांगितला तर नक्सल एरियाचा यापेक्षा ज्या 5 मार्कांनी कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार कॅटेगरीनुसार। आणि हा जो मी तुम्हाला कट ऑफ सांगितला पुरुष उमेदवारांचा हा नॉर्मलायझेशनचे मार्क पकडून मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे। आणि नॉर्मलायझेशन तुम्हाला जर समजा यापेक्षा सध्याच्या कंडिशनला 10-15 जरी कमी मार्क्स असेल, सध्याच्या नॉर्मलायझेशन आपलं कधी वाटणार आहे ज्यावेळेस रिझल्ट लागणार आहे तेव्हा, तर तुम्हाला यापैकी मी जो कट ऑफ तुम्हाला सांगितला यापेक्षा 10 जरी कमी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्क वाढले तर फिजिकलसाठी बोलायला जाणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी। इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय